हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे क्लास 8 प्रॅक्टिस सेट 14.1. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द अमाउंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. इथे अमाउंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. आपल्याकडे अमाउंटचा फॉर्म्युला पण आहे आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला पण आहे. अमाउंटचा फॉर्म्युला आपण p इन ब्रॅकेट 1 प्लस r अपॉन 100 टू द पॉवर n हा फॉर्म्युला यूज करणार आणि कंपाऊंड इंटरेस्टसाठी आपण अमाउंट मायनस प्रिन्सिपल हा फॉर्म्युला यूज करणार. सो आपल्याला अमाउंट मायनस प्रिन्सिपल करायचा आहे कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी. तर आपल्याला आधी अमाउंट माहिती पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण अमाउंट फाइंड करायचा आहे. इथे जी गिव्हन इन्फॉर्मेशन दिलेली आहे टेबलमध्ये वन बाय वन आपण सॉल्व करूया नोटबुकमध्ये. ओके, इथे फर्स्ट आहे प्रिन्सिपल 2000, रेट दिलेला आहे 5 आणि ड्युरेशन दिलेली आहे 2 इयर. ओके, 2 इयर दिलेली आहे. तर इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल अमाउंट फाइंड करूया. अमाउंटचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 आणि इथे N. ओके, आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. अमाऊंट इथे ॲज इट इज येणार. प्रिन्सिपल म्हणजेच P दिलेला आहे 2000 रुपीज इन ब्रॅकेट 1 प्लस R, रेट दिलेला आहे 5 अपॉन इथे 100 आणि N मीन्स ड्युरेशन 2 इयर दिलेली आहे. इथे आपल्याला 2 राईट करायचं आहे. नेक्स्ट A इज इक्वल टू 2000 ॲज इट इज येणार. आता हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर इथे 100 इंटू 1 प्लस 5 करायचं असते. ओके, 100 मल्टिप्लाय 1 प्लस 5 आणि डिनॉमिनेटरमध्ये 100 ॲज इट इज आणि इथे 2. ओके, सो आता इथे A इक्वल टू 2000 ॲज इट इज 1 इंटू 100, 100 प्लस 5 105 अपॉन 100 इथे 2. A इज इक्वल टू 2000. आता इथे 2 पॉवर आहे तर आपल्याला हे ब्रॅकेट 2 टाइम्स राईट करायचे आहे. ओके, म्हणजे आपण असं राईट करू शकतो 105 अपॉन 100 मल्टिप्लाय 105 अपॉन 100. झाले ना 2 टाइम्स. ओके, आता नेक्स्ट आपण यामधले 0 कट करणार आहे. इथे 30 या डिनॉमिनेटर मधील नंबर सोबत 30 कॅन्सल होऊन जातील. ओके, सो आता इथे आपण राईट करू 2 मल्टिप्लाय 105 मल्टिप्लाय 105. आता इथे आपल्याला हा 0 कट करायचा आहे, हा रिमेनिंग राहणार. तर इथे 10 इंटू 1 अपॉन 10च येणार आहे. ओके, आता बघा इथे हा 10 आणि 2 मल्टिपल आहे तर इथे हा कॅन्सल होईल. म्हणजे 2 1 जा 2, 2 5 जा 10. सो इथे 105 सो इथे 105 मल्टिप्लाय 105 अपॉन 5. ओके, आता ह्या 5 ने आपण 105 ला डिवाइड करू शकतो. ओके, बघा 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 5 1 जा 5. म्हणजे इथे काय येणार, अमाऊंट इज इक्वल टू 21 इंटू 105. ओके, आता आपण 105 सोबत 21 मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 105 मल्टिप्लाय 21. 1 5 जा 5, 1 0 जा 0, 1 1 जा 1 इथे 0, 2 5 जा 10 कॅरी 1, 2 0 जा 0 प्लस 1 1, 2 1 जा 2 इथे ॲडिशन करून घ्यायची. 5 येणार 0 2 आणि ओके. सो अमाऊंट आपल्याला इथे मिळालेला आहे 2205. आता नेक्स्ट आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की अमाऊंट मायनस प्रिन्सिपल करायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ओके, अमाऊंट मिळालेला आहे 2205 मायनस प्रिन्सिपल आहे 2000 रुपीज. ओके, सो इथे 2205 मायनस 2000 इथे काय येणार 2005.
ओके, सो आपल्याला इथे आन्सर मिळाला आहे देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू 2205 and compound interest is equal to 205. ओके, बघा इथे फर्स्ट क्वेश्चन मध्ये सेकंड एक्झाम्पल आहे. प्रिन्सिपल दिलेला आहे 5000, रेट आहे 8, ड्युरेशन मीन्स एन आहे 3. इथे कंपाऊंड आणि सिंपल इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचा. सो कंपाऊंडचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू 1 प्लस R अपॉन 100 N. इथे व्हॅल्यूज पुटअप करून घ्यायच्या आहे. P दिलेला आहे 5000 इन ब्रॅकेट 1 प्लस R दिलेला आहे 8 अपॉन 100 आणि N आहे 3. सो इथे 5000 ॲज इट इज. आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे, तर 100 इंटू 1 प्लस 8 अपॉन 100 आणि इथे 3. आता 100 इंटू 1 100, 100 प्लस 8 100. सो इथे 5000 ॲज इट इज घ्यायचे आणि इथे 108 अपॉन 100 आणि इथे 3. आता नेक्स्ट इथे आपल्याला हे 3 टाइम्स आहे, तर हा ब्रॅकेट आपल्याला 3 टाइम्स राईट करायचा असतो. सो इथे 5000 आणि इथे 108 अपॉन 100 मल्टिप्लाय 108 अपॉन 100 मल्टिप्लाय 108 अपॉन 100. ओके, नेक्स्ट आता बघा इथे आपल्याला हे 0 कॅन्सल करून घ्यायचे आहे. बिकॉज इथे 5000 108 108 108 हे नंबर्स न्यूमरेटरमध्ये आहेत आणि 100 100 100 हे नंबर्स डिनॉमिनेटरमध्ये आहेत. म्हणजे न्यूमरेटरमधील 0 आणि डिनॉमिनेटरमधील 0 हे कॅन्सल करायचे. 1 2 3 या 3 0 सोबत हे 3 0 इकडे कॅन्सल होऊन जातील. 1 2 3. आता रिमेनिंग व्हॅल्यू आपण इथे राईट करून घेऊ. इकडे 5 मल्टिप्लाय, या दोघांमध्ये पण मल्टिप्लिकेशन आहे. इथे 108 मल्टिप्लाय 108 मल्टिप्लाय 108 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय राहणार आहे 100 इंटू 10. ओके, आता आपल्याला इथे बघायचं आहे की न्यूमरेटरची कोणती व्हॅल्यू आहे आणि डिनॉमिनेटरची अशी कोणती व्हॅल्यू आहे जी आपण कॅन्सल करू शकतो. बघा इथे 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10. ओके, आता इथे आपण हे डिव्हायडेशन करू शकतो नंबरची, बट आता इथे डिव्हायडेशन केल्यानंतर हे व्हॅल्यूज पूर्ण मिक्सअप होऊन जातील, आपल्याला कळणार नाही. त्यासाठी जे रिमेनिंग आहे ते आपण इथे 1 बाय 1 राईट करू आणि 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप हिला सॉल्व करू. ओके, आता इथे 108 मल्टिप्लाय 108 मल्टिप्लाय 108 अपॉन इथे 100 मल्टिप्लाय 2. आता बघायचं आहे की इथे आपण कोणते नंबर डिव्हाइड करू शकतो. इथे 2 आणि 108 आपण डिव्हाइड करू शकतो. इथे या 108ला किंवा या 108ला पण आपण डिव्हाइड केलं तरी चालेल. तुमची इच्छा, तुम्ही कोणत्याही 108ला डिव्हाइड करू शकता. सो इथे 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8. ओके, आता इथे आपले थोडा स्टेप वाढत आहे बिकॉज आपण इथे 1 बाय 1 व्हॅल्यूज कट करत आहे. एकाच स्टेपमध्ये आपण व्हॅल्यू कट केल्या तर त्या आपल्या पूर्ण मिक्स होतील आणि कळणार नाही व्यवस्थित. त्यासाठी आपण इथे स्टेप 1 बाय 1 राईट करत आहे. 54 अपॉन इथे 100च राहणार आहे. ओके, आता बघा इथे युनिट प्लेसला 100ला 0 आहे, इथे युनिट प्लेसला 4 आहे. मग इथे 0 आणि 4 ह्याला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. सो इथे आपण 2 5 जा 10 आणि 0 ॲज इट इज म्हणजे 15 येतील आणि इथे 54ला 2 ने डिव्हाइड करायचं आहे. तर 2 2 जा 4, या 5 मधील 1 उरणार आहे तर इथे 14 होणार. तर 2 7 जा 14. ओके,
सो इथे रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घ्यायचे आहे. बघा इथे स्टेप जरी आपल्या वाढत आहे तरी आपल्याला क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थित समजणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण इथे 1 बाय 1 स्टेपमध्ये हे कॅन्सल करत आहे. ओके, नेक्स्ट आपण बघू. इथे पण 0 आहे आणि इथे 7 आहे, म्हणजे हा नंबर 2 ने कॅन्सल होणार नाही 27. सो आपण 108 कॅन्सल करणार आहे. या 108ला कॅन्सल करा किंवा या 100 कोणत्याही 8ला कॅन्सल केलं ना आपण तरीही चालेल. सो आपण इथे 2 ने डिव्हाइड केलं 50ला तर किती येणार 2 5 येणार 25. ओके, आणि इथे 2 ने 108ला डिव्हाइड केल्यानंतर काय येणार आहे 54. सो इथे आपण कसं डिव्हायडेशन केलं बघा. 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8 म्हणून 54 आले. आता रिमेनिंग व्हॅल्यू आपण इथे राईट करून घेऊया. A इक्वल टू 108 मल्टिप्लाय 54 मल्टिप्लाय 27 अपॉन 25. आता 25 ने न्यूमरेटरमधील कोणत्याही नंबरला आपण डिव्हाइड करू शकत नाही. त्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटरमधील जेही नंबर आहे ते आधी मल्टिप्लाय करून घ्यायचे आहे आणि त्याच्या आन्सरला आपल्याला 25 ने डिव्हाइड करायचं आहे. ओके, बघा इथे आपण 108 मल्टिप्लाय बाय 54 आधी हे 2 नंबर मल्टिप्लाय करणार आणि या 2 नंबरच्या मल्टिप्लिकेशनला जे आन्सर येणार आहे त्या आन्सरला 27 ने मल्टिप्लाय करणार. सो 108 मल्टिप्लाय 54. बघा इथे 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे आधी, नंतर 5 ने. 4 8 जार 32 कॅरी 3, 4 0 जार 0 प्लस 3 चे येणार आहे आणि 4 1 जार 4, 5 8 जार 40 कॅरी 4, 5 0 जार 0 प्लस 4 4, 5 1 जार 5. ॲडिशन करून घेऊ. इथे 2 3 4 प्लस 4 8 आणि 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे 5832. आता ह्या 5832ला आपण 27 ने मल्टिप्लाय करणार. ओके, 7 2 जार 14 कॅरी 4 कॅरी 1 आणि इथे 4, 7 3 जार 21 21 प्लस 1 22, 7 8 जार 56 प्लस 2 58, इथे कॅरी 5, 7 5 जार 35 35 प्लस 5 40. ओके, आता इथे 0 द्यायचा आहे आणि 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे सर्व नंबरला. 2 2 जार 4, 2 3 जार 6, 2 8 जार 16 कॅरी 1, 2 5 जार 10 प्लस 1 11. ॲडिशन करून 4 प्लस 0 4, 2 प्लस 4 6 आणि इथे 8 प्लस 6 14 कॅरी 1, 1 प्लस 6 7 आणि इथे 4 प्लस 1 5 ॲज इट इज 1. किती आहे आन्सर 1,57,464. ओके, सो इथे आपल्याला राईट करून घ्यायचं आहे 1,57,464 अपॉन 25. आता आपल्याला ह्या पूर्ण नंबरला 25 ने डिव्हाइड करायचं आहे. बघा इथे आपण डिव्हायडेशन करून घेऊया. 25च्या टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे 157 हा नंबर येतो का, तर हा नंबर येणार नाही, तर आपण 6 नंबरला घेणार आहे 150. 150 मायनस 157 मायनस 150 इथे 7 येणार, हा 4 इथे घेणार आपण 74. आता 25च्या टेबलमध्ये 74 येणार नाही, तर इथे 2 नंबरला घेणार आहे आपण 50. आपल्याला स्मॉल नंबर घ्यायचा असतो. सो इथे 4 मायनस 0 4, 7 मायनस 5 2. 24 हा स्मॉलर नंबर आहे 25 पेक्षा, म्हणून आपण इथे हा 6 घेणार आहे. 246 हा नंबर 25च्या टेबलमध्ये येणार नाही, सो आपण इथे 9 नंबरला घेणार आहे 225. ओके, 6 मायनस 5 1, 4 मायनस 2 2 0, इथे 2 मायनस 2 0. आता रिमेनिंग नंबर राहिलेला आहे इथे 4, सो हा 4 इथे घेणार आपण. सो इथे झालेला आहे 214. 214 हा 25च्या टेबलमध्ये येणार नाही, सो आपण त्यापेक्षा स्मॉलर नंबर घेणार. मग स्मॉलर नंबर येणार आहे 200. 8 नंबरला 200.
मायनस केले तर इथे येणार आहे 40. आता इथे रिमेनिंग कोणताही नंबर नाही, इथे 40 आलेला आहे. सो इथे आपण देणार आहे पॉईंट आणि इथे एक्स्ट्रा 0 राईट करायचा असतो. ओके. आता इथे 140 आहे, तर 140 पण 25च्या टेबलमध्ये येणार नाही. सो आपण 5 नंबरला 125 हा नंबर घेणार आहे. 125. आता इथे कॅरी घेऊ 10 मायनस 5 इथे 3 मायनस 2 1 आणि 1 मायनस 1 0. ओके. आता इथे 50 आलेला आहे. आता आपण इथं परत पॉईंट न देता इथे एक्स्ट्रा 0 लिहत असतो. ओके. सो इथे 150 हा 25च्या टेबलमध्ये 6 नंबरला येतो. मग 150 मायनस येणार 0 0, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे 6298.56. इथे आपण आन्सर लिहून घेणार आहे 6298.56. हे आपल्याला अमाऊंट मिळालेलं आहे. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. सो इथे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला कंपाऊंड इंटरेस्टचा, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ओके. बघा आता इथे आपल्याला अमाऊंट फाइंड आहे. अमाऊंट किती आहे 6298.56. ओके. आणि मायनस प्रिन्सिपल गिवन आहे 5000. आता याची आपल्याला मायनस करायची. बघा जेव्हा पॉइंट येत असतो तेव्हा आपल्याला मायनस कशी राईट करायची असते, जो गिव्हन नंबर आहे तो नंबर आपण ॲज इट इज असं राईट करून घ्यायचा असतो आणि जो नंबर आपल्याला मायनस करायचा असतो तो नंबर आपण इथे राईट करायचा आहे आणि इथे पॉईंट देऊन इथे 0 राईट करायचे आणि इथे मायनस करून घ्यायचे आहे. ओके. सो इथे 6 मायनस 0 6, 5 मायनस 0 5, 8 मायनस 0 8, 9 मायनस 0 9, 2 मायनस 0 2, 6 मायनस 5 1. ओके. बघा 1298.56 हे आपला आन्सर आहे. सो इथे आपण आन्सर राईट करून घेऊ 1298.56. ओके. नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन मधील थर्ड एक्झाम्पल आहे. इथे प्रिन्सिपल आहे 4000 रुपीज, रेट आहे 7.5% आणि ड्युरेशन म्हणजेच नंबर दिलेला आहे, नंबर ऑफ इयर दिलेला असतो तर तो आहे 2. तर इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल अमाऊंट फाइंड करूया. अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे P इन ब्रॅकेट 1 + r/100⁴n. ओके. आता इथे आपल्याला फक्त व्हॅल्यू पुटअप करून घ्यायचे आहे आणि देन ते सॉल्व करायचं आहे. बघा खूप इझी आहे, फक्त जे कॅल्क्युलेशन्स आहे ते आपल्याला नीट करायचे असतात. इथे A इज इक्वल टू P ची व्हॅल्यू आहे 4000, 1 + r दिलेला आहे 7.5/100⁴n आहे, म्हणजे n आपल्याला 2 इयर दिलेला आहे तर इथे 2 राईट करायचं. आता नेक्स्ट A इज इक्वल टू 4000 ॲज इट इज, हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे. तर 100 मल्टिप्लाय 1 + 7.5/100. ओके. इथे 2. आता बघा इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची आहे. तर 100 × 1 100 येणार, तर 100 + 7.5 करायचं आहे. तर ह्याची ॲडिशन बघा, इथे 100 घ्यायचा असतो आणि 7.5 आहे, तर जो पॉईंटवाला नंबर असतो हा आपल्याला इथे मागे राईट करायचा. इथे पॉईंट देऊन इथे 7 आणि इथे पॉईंट द्यायचा आणि इथे 100ला कोणताही पॉईंट नाही म्हणून इथे 0 राईट करायचा असतो आणि इथे ॲडिशन करू. बघा 0 + 5 5, 0 + 7 7 आणि इथे 0 आणि इथे 1, म्हणजे इथे पॉईंट येणार 1 डिजिट सोडून इथे पॉईंट. तर काय आलेली आहे ॲडिशन 107.5/100 आणि इकडे 4000 ॲज इट इज आणि इथे 2.
आता इथे 2 टाइम्स आपल्याला हे ब्रॅकेट राईट करायचे आहे. ओके, सो इथे A इज इक्वल टू 4000 मल्टिप्लाय, आता यामध्ये पण मल्टिप्लाय असते. ओके, 107.5 अपॉन 100, परत 107.5 अपॉन 100. ही ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आपल्याला 2 टाइम्स राईट करायची असते बिकॉज इथं पॉवर किती आहे 2. ओके, आता इथे ह्या स्टेपमध्ये जे काही न्यूमरेटरमधील 0 आणि डिनॉमिनेटरमधील 0 कट होणार ते आपण कट करून घेणार. 1 2 3 1 2 3 0 सोबत कॅन्सल होतील. जे रिमेनिंग व्हॅल्यूज आहे ते आपण राईट करूया. A इज इक्वल टू इथे 4 मल्टिप्लाय 107.5 मल्टिप्लाय 107.5 अपॉन इथे रिमेनिंग 10 येणार आहे. बघा, आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये ज्या व्हॅल्यूज आपण डिव्हाइड करू शकतो, कट करू शकतो, त्या कट करूया. हा 4 आणि 10 हे 2च्या टेबलने डिव्हिजिबल आहे, म्हणून 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 5 जा 10. नेक्स्ट आता इथं 1 बाय 1 स्टेप आपण सॉल्व करत जाऊ. इथंच आपण कट करू शकतो आणखी एक नंबर, पण आपण स्टेप बाय स्टेप राईट करणार व्यवस्थित. इथे 2 मल्टिप्लाय 107.5 मल्टिप्लाय 107.5 अपॉन 5. आता बघा, इथे 107.5 आहे प्लेसला, इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, तर आपण याला 5 ला कट करू शकतो. ह्या व्हॅल्यूला कट करा किंवा ह्या व्हॅल्यूला कट करा. ओके, कोणती व्हॅल्यू कट केली तरी चालेल. आपण ह्या व्हॅल्यूला कट करून घेऊ. बघा, 5 1 जा 5, 5 2 जा 10, हा 7 रिमेनिंग आहे. 5 1 जा 5, 5 मधून हा 7 मधून हा 5 आपण कॅन्सल केला तर 2 येणार, म्हणजे इथे 25 होणार, म्हणजेच 5 2 जा 25. आणि 1 डिजिट सोडून पॉईंट आहे म्हणून इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट येणार. सो रिमेनिंग व्हॅल्यू राहणार आहे A इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 21.5 मल्टिप्लाय 107.5. आता डिनॉमिनेटरमध्ये इथे 1च राहणार, 5 1 जा 5, मग तो 1 आपण घेतला नाही घेतला तरी चालेल. आता आपल्याला तिन्ही नंबरची जे तिन्ही व्हॅल्यूज आहेत त्यांची आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण दोन व्हॅल्यूचे मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघा, इथे 21.5 मल्टिप्लाय 2, 2 5 जार 10 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 2 1 जा 2, 2 2 जार. ओके, बघा इथे 43 आन्सर आलेला आहे. पॉईंटच्या नंतरचा जो 0 असतो त्याची काही व्हॅल्यू नसते म्हणून आपण आन्सर 43 कन्सिडर करणार आहे. आता आपल्याला 107.5 ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे 43 ने. 107.5 मल्टिप्लाय 43, 3 5 जार 15 कॅरी 1, 3 7 जार 21 प्लस 1 22, इथे कॅरी 2, 3 0 जार 0 प्लस 2 2, 3 1 जार 3 0, 4 5 जार 20 2 कॅरी, 4 7 जार 28 प्लस 2 30 कॅरी 3, 4 0 जार 0 प्लस हा 3 3, 4 1 जार 4. ॲडिशन करू, 5 0 5, 2 प्लस 0 2, 2 प्लस 0 2, 3 प्लस 3 6 आणि इथे 4. आता ॲन्सरमध्ये पण आपल्याला पॉईंट द्यायचा आहे बिकॉज हा नंबर डिसिमल होता. तर 1 डिजिट सोडून इथे पॉईंट आहे तर इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा असतो. ओके, इथे अमाऊंट काय येणार आहे मग 4622.5. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. हे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे 4622.5 मायनस प्रिन्सिपल गिव्हन आहे 4000 रुपीज. ओके, बघा आता इथे आपल्याला मायनस करायची आहे. तर इथे पॉईंट आहे तर आपल्याला हा नंबर ह्या पॉईंटच्या आधीच्या नंबरच्या खाली राईट करायचा असतो. सो 4622 मायनस 4000 काय होणार 622 राहणार आहे आणि 0.5 ॲज इट इज. ओके, 4 आपण इथे राईट करून घेऊ. अमाऊंट किती मिळालेला आहे 4622.5 रुपीज आणि इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट लिहायचा आहे किती मिळालेला आहे
कंपाऊंड इंटरेस्ट आहे 622.5 रुपीज. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड. समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ ₹12,500 ॲट अ रेट ऑफ 12 PCPA for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? इथे समीर रावने लोन घेतलेला आहे 12,500 रुपीज 12 PCPA रेटने फॉर 3 इयर्स 3 वर्षांसाठी. तर इथे कंपाऊंड इंटरेस्ट आहे ॲन्युअली, वार्षिक इंटरेस्ट आहे इथे. तर आपल्याला क्वेश्चन विचारला हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर हिज लोन. त्यांचं लोन कंप्लीट करण्यासाठी त्यांना किती रुपीज पे करावे लागणार. ओके. सो इथे गिव्हन इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ते आधी आपण राईट करणार. प्रिन्सिपल दिलेला आहे 12,500 रुपीज. ओके. नेक्स्ट रेट आहे दिलेला इथे आपल्याला 12 PCPA. आता इथे ड्युरेशन पण दिलेली आहे. n इक्वल टू 3 इयर. ओके. इथे आपण अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करू. अमाऊंट इज इक्वल टू P in bracket 1 plus R upon 100 to the power n. इथे आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. अमाऊंट इथे ॲज इट इज आपल्याला काढायचं आहे, तर ॲज इट इज आपण लिहिणार. P आपल्याला इथे दिलेला आहे 12,500 रुपीज. इथे 1 प्लस R आहे, R मीन्स रेट, तर 12 आहे आरची व्हॅल्यू, 100 ॲज इट इज आणि एनची व्हॅल्यू इथे 3 इयर्स दिलेली आहे. ओके. नेक्स्ट आता इथे आपल्याला सॉल्व करायचं असतो ब्रॅकेट. सो आपण ही व्हॅल्यू ॲज इट इज इथे खाली राईट करणार. ए इज इक्वल टू 12,500. आता इथे आपल्याला 100 मल्टिप्लाय 1 प्लस 12 करायचा असतो. सो 100 मल्टिप्लाय 1 प्लस 12 अपॉन 100 आणि इथे 3. नेक्स्ट आता इथे 12,500 ॲज इट इज 100 1 जा 100, 100 प्लस 12 112 अपॉन 100 आणि इथे 3. इथे 3 टाइम्स हा ब्रॅकेट आहे म्हणून आपल्याला ही व्हॅल्यू 3 टाइम्स राईट करायची असते. म्हणून ए इज इक्वल टू 12,500 मल्टिप्लाय 112 अपॉन 100 मल्टिप्लाय 112 अपॉन 100 मल्टिप्लाय 112 अपॉन 100. इथे 3 टाइम्स आहे म्हणून ही व्हॅल्यू आपण 3 टाइम्स इथे राईट केली आहे. आता इथे आपल्याला 0 कट करून घ्यायचे आहे. हे 2 0 ह्या 2 0 सोबत कट होतील. रिमेनिंग व्हॅल्यूज इथे राईट करून घेऊया. 125 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112. आता इथे 100 हे डिनॉमिनेटरला रिमेनिंग आहे. 200 इथे आपण राईट करून घ्यायचे. हे न्यूमरेटरच्या व्हॅल्यूज इथे आपण राईट केल्या. हे डिनॉमिनेटरला 200 आहे म्हणून इथे 100 इथे राईट करून घेतले. आता बघा इथे युनिट प्लेसला 5 आहे, इथे युनिट प्लेसला 0 आहे म्हणून आपण याला 5 ने डिवाइड करू शकतो. सो इथे 5 1 जा 5, 5 2 जा 10, हा 0 ॲज इट इज. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 12 मायनस 10 2 25 होणार इथं. 5 5 जा 25. ओके. इथे रिमेनिंग व्हॅल्यू आपण राईट करून घेऊ. ए इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 अपॉन 20 मल्टिप्लाय 100. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की डिव्हिजन आपण कोणत्या नंबरची कोणत्या नंबरसोबत करू शकतो. आपल्याला हे डिव्हाइड करत करत हे नंबर स्मॉल करायचे आहे आणि वर स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे. बघा इथे पण 5 आहे, इथे 0 आहे म्हणून आपण हे दोन्हीही नंबर 5 ने मल्टिप्लाय करू शकतो. ओके. 5 4 जार 20, 5 5 जार 25. आता इथे राईट करून घेऊया. आपण इथे पण कट करू शकतो नंबर. एका स्टेपमध्ये आपण 2-3 नंबर कट करू शकतो. बट आपल्याला इथे हे स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके. रिमेनिंग नंबर आपण इथं 5 112 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112
अपॉन 4 इंटू 100. आता या 4ने आपण 112ला डिव्हाइड करू शकतो आणि या 5ने या 100ला डिव्हाइड करू शकतो. सो आपण दोन्ही स्टेप एका स्टेपमध्ये करून घेणार. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 11 मायनस 8 इथे 3 येणार आहे रिमेनिंग, मग होणार 32. 4 8 जार 32. ओके, बघा या 4ने आपण 112ला डिव्हाइड केलं तर आन्सर आलेला आहे 28. आता 5 1 जार 5, 5 2 जार 10 आणि हा 0 ॲज इट इज. ओके, आता आपण इथे रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घेऊ. 28, बघा इथे 1 आलेला आहे तर 1 इंटू 28 28च येणार आहे, म्हणून 28 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 आणि डिनॉमिनेटरमध्ये इथे 1 आहे, इथे 20 आहे. 20 1 जा 20, तर इथे 20 राईट करू. बघा इथे या स्टेपमध्ये आपण 2ने डिव्हाइड करू शकतो 28ला आणि 20ला, किंवा 112ला आणि 20ला डिव्हाइड करू शकतो 2ने, कारण युनिट प्लेस इथं 8 आहे, 2 आहे, 2 आहे आणि 0 आहे, म्हणजे यामध्ये 2ने हे नंबर्स कॅन्सल होऊन जातील. तर इथे आपण 28 आणि 20ला डिव्हाइड करणार. 2 1 जार 2 आणि 0 आणि 2 1 जार 2, 2 4 जा 8. ओके, सो A इज इक्वल टू 14 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 अपॉन 10. आता बघा इथे 0 आहे आणि इथे 2 आहे, इथे 4 आहे. परत आपण इथे 2ने डिव्हाइड करू शकतो, म्हणजे 2 5 जार 10 आणि 2 7 जार 14. ओके, सो आता परत रिमेनिंग व्हॅल्यू आपण राईट करून घेऊ. बघा ह्या स्टेप करणे खूप आपल्याला आवश्यक आहे, कारण की ह्या स्टेपमध्ये जे आपण नंबर डिव्हाइड करतो ते आपल्याला क्लिअरली समजायला पाहिजे कोणत्या नंबरने आपण कधी डिव्हाइड केलेला आहे. एकाच स्टेपमध्ये आपण 2-3 नंबर कट करू शकतो, बट ते आपल्याला कन्फ्युजन करणारे असणार आहेत, म्हणून अशा आपल्याला स्टेप बाय स्टेप राईट करत जायचं आहे. ओके, बघा आता इथे आपण रिमेनिंग नंबर राईट करून घेतले आणि हा डिनॉमिनेटरमध्ये 5 पण आहे. या 5ने आपण 7ला 112ला डिव्हाइड करू शकत नाही, म्हणून इथे आपल्याला ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे आणि देन इथे आपल्याला 5ने डिव्हाइड करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 112 मल्टिप्लाय 7, 7 2 जार 14 कॅरी 1, 7 1 जार 7 प्लस 1 8 आणि 7 1 जार 7, 784 आन्सर आलेला आहे. आता ह्या 784ला आपल्याला 112ने मल्टिप्लाय करायचं आहे. 784 मल्टिप्लाय 112, 2 4 जार 8, 2 8 जार 16 कॅरी 1, 2 7 जार 14, 14 प्लस 1 15. इथे 0 वाढवायचा असतो. 1 4 जार 4, 1 8 जार 8, 1 7 जार 7. परत आपल्याला रिमेनिंग 2 0 द्यायचे आहे, बिकॉज आपण थर्ड नंबरने मल्टिप्लाय करत आहे. 1 4 जार 4, 1 8 जार 8, 1 7 जार 7. इथे आपण ॲडिशन करून घेऊ. 8 येणार, 6 प्लस 4 10 कॅरी 1, 1 प्लस 5 6, 6 प्लस 8 14, 14 प्लस 4 18 कॅरी 1. नेक्स्ट 1 प्लस 1 2, 2 प्लस 7 9, 9 प्लस 8 17, इथे 7 कॅरी 1, 7 प्लस 1 8. बघा हा नंबर आपण इथे राईट करून घेतलेला आहे, जे आपण तिन्ही नंबरला मल्टिप्लाय केलेला आहे
ते तिन्ही नंबर आपण इथे राईट करून घेतलेला आहे. मल्टिप्लिकेशन 87,808 आणि डिव्हायडेशनमध्ये इथे 5 घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या नंबरला 5 ने डिव्हाइड करायचं आहे. बघा इथे डिव्हायडेशन करून घेऊया आपण. 5 च्या टेबलमध्ये 8 येणार नाही, तर आपण इथे 5 1 जार 5 घेणार आहे. 8 - 5 3, हा 7 इथे घ्यायचा. 37 आहे. 37 5 च्या टेबलमध्ये नाही येणार, तर 5 7 जार 35. ओके, 37 - 35 2 येणार आहे. आता इथे 8 घ्यायचा आहे. 28 5 च्या टेबलमध्ये 20 येत नाही, म्हणून 5 5 जार 25. 28 - 25 3, हा 0 घ्यायचा आहे. इथे 30 5 6 जार 30 30, इथे 0 0 येणार. आता हा रिमेनिंग इथे 8 आहे. ओके, रिमेनिंग इथे 8 आहे. हा 8 इथे घ्यायचा आहे. हा 8 नाही येत, तर आपण इथं 5 1 जार 5 घेणार आहे. आता इथे 8 - 5 किती येणार? 3. ओके, बघा इथे बसत नाही, आपण इथे राईट केलेला आहे. तर 8 - 5 3 येणार आहे रिमेनिंग. सो इथे आपल्याला इथे पॉईंट द्यावं लागेल, बिकॉज हा 3 5 च्या टेबलमध्ये येत नाही. इथं पॉईंट दिल्यानंतर वरती इथे एक 0 एक्स्ट्रा लिहायचा असतो. 5 6 जार किती होणार? 30. सो इथे आपण राईट करणार 6 आणि इथे 30 - 0 0 येणार. सो इथे आन्सर आलेला आहे 17,561.6. तर इथे आपण आन्सर राईट करून घ्यायचं. बघा इथे आन्सर आपण राईट करून घेतलेला आहे. अमाऊंट आपल्याला मिळालेला आहे. आता फायनल आन्सर पण इथे राईट करून घ्यायचं. समीर राव शुड पे ₹17,561.6 to clear his loan after 3 years. Okay. Next, third example. To start a business, Shalakha has take a loan of ₹8,000 at a rate of 10.5 PCPA. After 2 years, how much compound interest will she have to pay? इथे एक बिझनेस स्टार्ट करण्यासाठी शलाखाने ₹8,000 लोन घेतलेला आहे. त्याचा रेट आहे 10.5 PCPA आणि 2 इयर्ससाठी घेतलेला आहे. तर इथे क्वेश्चनमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला विचारलेला आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला अमाऊंट मायनस प्रिन्सिपल आहे. तो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अमाऊंट फाइंड करायचा आहे. सो जे गिव्हन आहे आपण ते आधी लिहून घेऊ. प्रिन्सिपल इज इक्वल टू ₹8,000, रेट इज इक्वल टू 10.5 PCPA. ओके, आता 10.5 हे फ्रॅक्शनमध्ये आहे, तर याला आपण डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. बघा 10.5 PCPA असं आपण इथे लिहू शकतो. ओके, नेक्स्ट इथे ड्युरेशन दिलेली आहे 2 इयर. ओके, सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करूया. अमाऊंट इज इक्वल टू P in bracket 1 plus R upon 100 to the power N. व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. अमाऊंट ॲज इट इज P आहे ₹8,000 इन ब्रॅकेट 1 प्लस रेटची व्हॅल्यू आपण इथे 10.5 घ्यायची आहे. 10.5 अपॉन 100 आणि N इथे 2 आहे. ओके, नेक्स्ट आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघा जेव्हा इथं डेसिमल पॉईंटचा नंबर येतो तेव्हा मुलांना असं वाटते की हे कॅल्क्युलेशन खूप हार्ड असणार आहे. बट हे कॅल्क्युलेशन तेवढंच इझी आहे जेवढं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे. ओके, फक्त आपल्याला करून बघायचं असते. इथे 8,000 ॲज इट इज आपण घेणार. इथे 100 इंटू 1 प्लस 10.5 अपॉन 100 2. आता इथे 100 इंटू 1 100 होणार, तर 100 इंटू 1 100 प्लस 10.5 करायचं आहे. तर इथे 100 राईट करून घ्यायचा आणि 10.5 राईट करायचा. तर हा 10 जो आहे हा 10 प्लेसमध्ये आहे, म्हणजे 1 0. तर 0 युनिट प्लेसमध्ये 1 10 प्लेसमध्ये असं राईट करून घ्यायचं आहे आणि देन त्याच्या राईट साईडला 0.5 असं राईट करायचं आहे. ओके, डेसिमल पॉईंटचा नंबर जेव्हा येतो तेव्हा आपण ह्या प्रकारे अरेंजमेंट करायची असते ॲडिशनमध्ये. इथे 5
0 प्लस 0 0 1 आणि इथे 1 110 प्लस 5 तर इथे ॲज इट इज लिहून घेऊया 8110.5 अपॉन 100 आणि इथे 2. आता हे जे व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 2 टाइम्स आपल्याला राईट करायची आहे बिकॉज इथे 2 आहे. सो इथे A इक्वल टू 8000 मल्टिप्लाय 110.5 अपॉन 100 मल्टिप्लाय 110.5 अपॉन 100. ओके. आता इथे आपण 0 कॅन्सल करून घेत असतो. 1 2 3 1 2 3 इथे 3 0 कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू ॲज इट इज राईट करून घ्यायची. 8 इंटू 110.5 मल्टिप्लाय 110.5. आता डिनॉमिनेटरमध्ये फक्त 10 आहे इथे तर 10 राईट करून घेऊ. ओके. आता या नंबरमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की आपण कशाने डिव्हाइड करू शकतो, कोणते नंबर आपण डिव्हाइड करू शकतो. ओके. इथं 8 आहे, इथे युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे 10 आहे. 8 आणि 10 हे 2च्या टेबलने डिव्हाइड होतात म्हणून 2 4 जार 8 2 5 जार 10. ओके. जसे आपण आधी कॅल्क्युलेशन केलेले आहे 1 बाय 1 स्टेप थ्रू सेम ॲज इट इज आपल्याला त्याच प्रकारे इथे स्टेप थ्रू कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहे. सो इथे A इज इक्वल टू 4 इंटू 110.5 मल्टिप्लाय 110.5 अपॉन 5. आता बघायचं आहे या 5ने तर आपण 4ला काही डिव्हाइड करू शकणार नाही म्हणून इथे युनिट प्लेसला इथे 5 आहे, इथे 5 आहे म्हणजे हा पूर्ण नंबर 5च्या टेबलने डिव्हाइड होतो म्हणून 5 1 जार 5. 5च्या टेबलमध्ये 11 येणार नाही म्हणून आपण छोटा नंबर घेणार 10 म्हणून 5 2 जार 10 11 मायनस 10 1. सो इथे आणखी 10 होणार आहे. सो 5 2 जार 10. इथे डिसिमल पॉईंट आहे, डिसिमल पॉईंट द्यायचा आहे आणि 5 1 जार 5. ओके. नेक्स्ट आता रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घेऊ. 4 मल्टिप्लाय 22.1 मल्टिप्लाय 110.5. डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे, 1 आपल्याला लिहायची आवश्यकता नाही. आता आपण सर्व नंबरची मल्टिप्लिकेशन करून घेऊ देन आपल्याला अमाऊंट फाईंड होणार. ओके. बघा इथे डिसिमल पॉईंटमध्ये आलेले आहेत नंबर तर मल्टिप्लिकेशन करून घ्यायला घाबरायचं नाही. सेम जशी आपण मल्टिप्लिकेशन सिम्पल नंबरची करत असतो तशीच आपल्याला ह्या नंबरची पण करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या फर्स्ट 2 नंबरची मल्टिप्लाय करून घेऊ. 22.1 मल्टिप्लाय 4. 4 1 जार 4 4 2 जार 8 4 2 जार 8. बघा सिम्पल मल्टिप्लाय आपण करून घेतली. आता बघायचं 1 डिजिट सोडून डिसिमल पॉईंट आहे इथे म्हणून इथे पण आपल्याला 1 डिजिट सोडून डिसिमल पॉईंट द्यायचा आहे. आता इथे आपण 88.4 मल्टिप्लाय बाय 110.5. ओके. सो 110.5 मल्टिप्लाय 88.4. बघा सर्वप्रथम आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायची देन जे आन्सर येणार आहे त्या आन्सरमध्ये आपल्याला डिसिमल पॉईंट डिसाईड करायचा कुठे द्यायचा. 4 5 जार 20 4 0 जार 0 प्लस 2 2 4 1 जार 4 4 1 जार 4. इथे एक 0 आपण देत असतो. 8 5 जार 40 इथे कॅरी येणार 4. 8 0 जार 0 प्लस 4 4. 8 1 जार 8 8 1 जार 8. इथे आपण 2 0 राईट करायचे असतात बिकॉज आपण थर्ड नंबरने मल्टिप्लाय करत आहे. 8 5 जार 40 कॅरी येणार 4. 8 0 जार 0 प्लस 4 4. 8 1 जार 8 8 1 जार 8. आता इथे ॲडिशन करून घ्यायची आहे. 0 2 4 प्लस 4 8 4 प्लस 8 12 12 प्लस 4 16. 1 प्लस 8 9 9 प्लस 8 17. इथे 7 कॅरी 1 1 प्लस 8 9. आता इथे बघा आपल्याला डिसिमल पॉईंट आन्सरला कुठे द्यायचा आहे. फर्स्ट नंबरमध्ये 1 डिजिट सोडून डिसिमल पॉईंट आहे. सेकंड नंबरमध्ये 1 डिजिट सोडून डिसिमल पॉईंट आहे. 1 प्लस 1 2 डिजिट सोडून आपल्याला इथे डिसिमल पॉईंट द्यायचा आहे. ओके. आन्सरमध्ये आपल्याला 2 डिजिट सोडून आपण डिसिमल पॉईंट दिलेला आहे. सो आन्सर आहे इथे
9768.20 हे आपल्याला अमाऊंट मिळालेलं आहे. सो इथे आपण राईट करणार अमाऊंट इज इक्वल टू 9768.20. ओके, आता कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचं, तर इथे राईट करायचं कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. बघा अमाऊंट आपल्याला इथे मिळालेला आहे 9768.20 मायनस प्रिन्सिपल आहे 8000. ओके, आता इथे आपल्याला मायनस करून घ्यायची आहे. तर हा नंबर आधी आपल्याला डेसिमल पॉईंटवाला नंबर राईट करून घ्यायचा आहे. 9768.20 मायनस 8000 आहे. इथे 8000ला डेसिमल पॉईंट नाही, म्हणून आपण ह्या नंबरच्या खाली 8000 राईट करायचा आहे. तर इथे 8000.00 असे राईट केले तरी चालेल, किंवा हे 0 नाही राईट केले तरी चालेल. इथे मायनस करून घ्यायची आहे. इथे 2867 9 मायनस 8 1 आणि इथे डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे इथे आन्सर किती आलेला आहे, कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेला आहे 1768.20. ओके, आता हे रुपीजमध्ये आहे म्हणून आपण इथे रुपीज राईट करायचं. नेक्स्ट आता इथे आपण फायनल आन्सर राईट करून घ्यायचा आहे. शलाका विल हॅव टू पे रुपीज 1768.20 आफ्टर 2 years. ओके, बघा इथे हा आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.